नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जून महिना संपत आलेला आहे, तरीही महाराष्ट्र आणि आपला पूर्ण देशच पावसाची वाट बघत आहे. परंतु IBPS यावर्षी म्हणजेच वर्ष 2026 मध्ये तुमच्यावर व्हॅकन्सीचा भरपूर मोठा पाऊस पाडणार आहे. एक अशीच बातमी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या बाबतीत करायची होती, की IBPS 2026 क्लरिकल पदासाठी तुमच्यावर जागांचा पाऊस पाडणार आहे अक्षरशः. एकाच बँकेने 2287 क्लरिकल जागांसाठी मंजुरी दिलेली आहे. आता ती बँक नेमकी कोणती आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या 2 ते 5 मिनिटांमध्ये बघायचं आहे. पण या संधीला आपल्याला सोडायचं नाही, हे पण लक्षात घ्यायचंय. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ऑल इंडिया पंजाब नॅशनल एम्प्लॉई फेडरेशनची एक मीटिंग, त्यामध्ये आलेल्या काही गोष्टी. यामध्ये आपल्याला मॅन पॉवरच्या बाबतीत आणि रिक्रुटमेंटच्या बाबतीमध्ये 19 जूनला 1 किंवा 2 दिवस अगोदर म्हणू आपण, 2 दिवसा अगोदर ही झालेली मीटिंग. 19 तारखेला यांच्या ऑफिशियल मीटिंगमध्ये जी न्यूज आलेली आहे, ही न्यूज मी जशाला तशी आपल्या ABD संकल्पवर पोस्ट करणारच आहे. पण याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल पुढे बघायच्या आहेत. यांच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. किती आपल्याला जागा मंजूर झालेल्या आहेत, जे मी ऑलरेडी 2287 सांगितलंय, ते पंजाब नॅशनल बँकेच्या बाबतीत आहे. आणि त्यांना अजून किती गरज आहे, दरवर्षी किती विद्यार्थी जॉईन करत नाहीत, हा महत्वाचा डेटा आहे. त्यानंतर आपल्याला प्रमोशनच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय त्या बाबतीत त्यांनी घेतलेला आहे. ही सगळी इंग्लिश मधली न्यूज आहे, पुढे मराठीमध्ये बघायचीच आहे. त्या अगोदर आपल्याला SBI प्रोबेशनरी ऑफिसरचं ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यांनी पण आपल्यावर 1500 जागांचा पाऊस पाडलेला आहे. तर एक फास्ट ट्रॅक बॅच आपली संकल्प 247 ॲपवर स्टार्ट होते 25 जून पासून. हे आपल्याला झालेला अभ्यास, या बॅच मध्ये झालेला 40 दिवसांचा अभ्यास नक्कीच IBPS क्लर्क, PO, AFO या सगळ्या एक्झामसाठी आम्ही देणारच आहे. त्यानंतर आपण अजून एक बॅच स्टार्ट केलेली होती, जी होती स्पेशलिस्ट ऑफिसर, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, HR ऑफिसर, IT ऑफिसर या सगळ्याच पदांसाठी ही आपण बॅच स्टार्ट करतोय 1 जुलैपासून. तर स्पेशलिस्ट ऑफिसरच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची बॅच असणार आहे. त्यानंतर आपण येऊया पंजाब नॅशनल बँकेच्या या न्यूजच्या बाबतीत. बघा, भरती व मनुष्यबळ या बाबतीत कर्मचाऱ्यांची जी क्लरिकल पदाची एक मीटिंग झाली होती, त्यामध्ये ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात खालील मुद्दे मांडलेले आहेत. कोणते मुद्दे आहेत? लिपिक पदांची भरती कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. IBPS मार्फत वर्ष 2026-27 म्हणजे येणाऱ्या आपल्या कॅलेंडर एक्झामसाठी PNB ला 2287 क्लर्क पदे मंजूर झालेली आहेत. ऑलरेडी 2287. विचार करा, एकाच बँकेने एवढ्या मोठ्या वॅकन्सीज या डिक्लेअर केलेल्या आहेत. तर बाकीच्या 10-11 बँक उरलेल्या, त्यांच्यामध्ये जर याच पद्धतीने जर वॅकन्सी झाली, तर आपल्याला हा मोठा आकडा बघायला दिसू शकतो IBPS क्लरिकलच्या बाबतीत. याशिवाय या 2287 ला सोडून वेगळ्या 1262 या सब ऑर्डिनेट स्टाफच्या या कर्मचारी पदांची भरती होणार आहे. हे पण ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे. मागील वर्षाच्या बाबतीत एक धक्कादायक न्यूज PNBच्या बाबतीतली आहे. ती म्हणजे काय? मागील काही वर्षात IBPS ने दिलेल्या उमेदवारांपैकी सुमारे 50 ते 53% उमेदवारच रुजू झालेले आहेत. म्हणजे ऍक्च्युअल जॉईनिंग हे फक्त 50 ते 53%च एम्प्लॉई करतायत, लक्षात घ्या. यावेळी पण रुजू होण्याचे प्रमाण आणखी कमी राहण्याची शक्यता आहे, असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहक सेवांवर, व्यवसाय वाढीवर आणि अंतर्गत बदली ICT जे असते त्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून PNBचं म्हणणं काय, एम्प्लॉई असोसिएशनचं म्हणणं काय, की या 2287 ज्या जागा आहेत त्या पण आम्हाला वाढून पाहिजेत, याच्यापेक्षा जास्त जागा पाहिजेत. त्यांना अपेक्षा 3000 त्यापेक्षा जास्त जागांची आहे. तर हे तर महत्वाची बातमी दिलेलीच आहे. सोबत त्या पत्रकामध्ये असंही दिलंय, की अतिरिक्त पदोन्नतीची मागणी त्यांनी केलेली आहे. जसं की मी ऑलरेडी सांगितलंय, 2287 त्यांना एक्सपेक्ट नाही, त्यापेक्षा जास्त जागा पाहिजेत. फेडरेशनने व्यवस्थापनाला विनंती केली आहे, की सब ऑर्डिनेट स्टाफ मधून क्लरिकल मध्ये आणखी एक पदोन्नती प्रक्रिया राबवावी. म्हणजे जो सब स्टाफ आहे त्याच्यातून क्लरिकलला पद देण्यात यावं. हे पण याच्यासाठी वेगळी प्रक्रिया अजून एक आणावी, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे रिक्त जागा भरता येतील आणि बँकेचे कामकाज सुरळीत होईल. ओके, फेडरेशनचे मत जाहीर केलेल्या संख्यांची अपुरी आहे, अपुरी जागा आहेत. आता 2287 जे जागा दिल्या त्या अपुऱ्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. पार्ट टाइम एम्प्लॉय आणि स्वीपर बाबत पण चर्चा करण्यात आलेली आहे. पार्ट टाइम कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा व अटी, वेतनवाढ बाबत पण चर्चा झालेली आहे.
काही सकारात्मक प्रगती झाल्याचे नमूद केले, म्हणजे जागा वाढण्याची शक्यता अजून आहे. पुढं पदोन्नती धोरणातील बदल म्हणजे आपल्याला जर याच्यामध्ये सब ऑर्डिनेट स्टाफ ते क्लरिकल हे प्रमोशन आणि क्लरिकल ते जेएमजी स्केल 1 ऑफिसर याच्यात धोरण बदल करण्याच्या बाबतीत पण चर्चा झालेली आहे. महत्वाचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो याच्यामधून, तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2287 क्लरिकल भरती जाहीर झालेली आहे. असली तरीही कर्मचारी संघटनेच्या मते ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे भविष्यात आणखी भरती आणि पदोन्नतीद्वारे रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, अजून जागा आपल्याला वाढण्याची यामध्ये शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की या वर्ष 2026 मध्ये 2287 एका पी-एन-बी बँकेमध्येच रिक्रुटमेंट येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या तयारीचा जर गेअर हा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर चालू असेल, तर दुसरा आणि तिसरा गेअर बदलून आता जुलै महिना येतोय, तर आपला चौथा, पाचव्या, 6व्या गेअरमध्ये आपल्याला काम करण्याची, अभ्यास करण्याची गरज आहे. एस-बी-आय प्रोबेशनरी ऑफिसर ऑलरेडी आपल्या पुढे आहे. ए-एफ-ओ पुढच्या काही दिवसांमध्ये येणारच आहे आणि पी-एन-बीनं आपल्याला 2287 प्लस त्यांच्या अजून वाढीव येऊ शकतात. या गोष्टीकडे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे इम्पोर्टंट अपडेट सगळ्या बँकिंग प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. धन्यवाद.